परळ विभागामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. स्पर्धेचे आयोजक जर पाहिले सर्व आमचे संपूर्ण मुंबई सेंट्रल 8 प्रणव पवार युबी चॅलेंजरचा खेळाडू. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला सन्मानित करण्यात येते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट दिली जाईल. त्याबरोबर पहिली जोडी आघाडीची जर पाहिलं ताबीज आणि त्याचबरोबर त्याचा दुसरा बॅटर. तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत अजून आला नाहीये टीम अल्फा. 12th मॅन आपण लवकर आमच्यापर्यंत पाठवायचा आहे विनंती असेल. अन्यथा 5 धावांना फायनलाइज केलं जाईल जर आपला प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल. थँक्यू. पहिली जोडी आघाडीची आपण मैदानात पाहतोय ताबीज आणि इस्माईल यामा ही जोडी आपण पाहतोय टीम अल्फा या संघाच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ टीम अल्फाचा पाहायला मिळाला, परंतु समोर जर पाहिला संघ SK मॅव्रिक्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, कारण की जर पाहिलं वरच्या बाजूला बॅटिंग मार्क वरती जर पाहिलं तर नक्कीच इस्माईल यामाला आपण पाहू शकतो. तर नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर ताबीज एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव ते देखील पाहायला मिळते. ऑलराऊंडर खेळाडू आहे, गोलंदाज देखील तितकाच चांगला आहे, बॅटर देखील तितकाच चांगला आहे आणि रब्बर बॉल मध्ये देखील या गोलंदाजाला बोलवलं जातं. कधी शॉर्ट टर्म बॉल त्याच्या पद्धतीने चांगला बॉल टाकतो, पडल्यानंतर उसळी घेतो, सुसट वेगाने मात्र बॉल जातो, त्यासाठीच मात्र हा खेळाडू ओळखला जातो. गोलंदाजी मार्क वरतीचा पाहिलं मुख्तार अली आपण पाहतोय राईट आर्म राऊंडने मारा करेल. तर मॅच क्रमांक 3 ला सुरुवात होते. बरोबर 11:55 पहिला बॉल टाकला जातोय. मॅच क्रमांक 3 चा दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 पर्व पहिलं. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता. बॅटची एज घेतली. स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे आणि इथे जर पाहिला पहिला धक्का, पहिला हादरा, इस्माईलची खेळी समाप्त झाली आहे. गोल्डन डकचा शिकार चाललाय पुन्हा नाराज होऊन माघारी, कारण की बॉल जर पाहिला गॅदर झाला. गॅदर केल्यानंतर स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात होते, त्यांनी मात्र बॉल डायरेक्ट दिला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झालंय, तो म्हणजे इस्माईल. त्याचबरोबर विनंती असेल, पहिली मॅच जी झाली ती म्हणजे अर्थातच टीम फाल्कन संघाचा मनीष आपण देखील जायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. वैयक्तिक 40 धावावरती आपण खेळला होतात. मनीष फाल्कन या संघाचा खेळाडू, आपल्याला विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण जायचं आहे. तर नक्कीच बॅटर क्रमांक 2 जर पहिला सलाह पाहायला मिळतोय, त्याच्या माध्यमातून देखील त्यांनी काल चांगली फलंदाजी केली होती. इथे देखील पाहूयात तो चमत्कार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय का, कारण की समोर जर पाहिला आघाडीचा बॅटर देखील आहे ताबीज, परंतु गोलंदाजाने जी सुरुवात केली अर्थातच गोलंदाज मुख्तार अली चांगली गोलंदाजी करतो. पहिलाच बॉल जर पाहिला खोलवट टप्प्याचा टाकला, बॅटची इनर एज घेतली होती. सेकंड मॅच प्रणव पवार युबी चॅलेंजर्स या संघाचा खेळाडू, त्याला देखील सन्मानित करण्यात येते ट्रॉफी आणि टी शर्ट देऊन. पुन्हा सेम बॉल, पुन्हा सेम फटका, कॉपी पेस्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू बॉलवरती येतोय, बॉल गॅदर करतोय, परंतु इथे मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे एकेरी धावसंख्या पाहायला मिळते. धावेचा श्री गणेश झालाय टीम अल्फा या संघाचा. तो विकेटचा श्री गणेश गेलाय, तो म्हणजे टीम SK मॅव्रिक्स या संघाने. पहिलाच बॉल सेम, त्यानंतर मात्र स्ट्राईक वरती येतोय. अर्थातच ताबीजला आपण पाहू शकतो, उंच पुरा खेळाडू आहे, ताकद आहे, परंतु कशा प्रकारे आता बॅटिंग करतो ते देखील आपल्याला पाहावे लागेल मैदानामध्ये मॅच क्रमांक 3 मध्ये. पुन्हा बॉल चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, माफ करा लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला जातोय. खेळाडू सर्कल मध्ये तैनात आहे. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावाने धावसंख्या जर पाहिली पुढे सरकते, धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचलेली 2 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. उर्वरित 3 बॉल गोलंदाज मुख्तार अली याच्या माध्यमातून फेकले जात आहेत.
पुन्हा बॉल जर पाहिला पुलर लेनचा बॉलला अतिशय चांगल्या प्रकारे फेकून दिलाय स्क्वेअर लेगला. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हाय हँडसम लांब लचक षटकार 6 धावा. त्याचबरोबर सन्माननीय किरण खोत प्लॅस्टिक बॉल मध्ये ज्यांच्या नावाची चर्चा केली जाते ते किरण खोत यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येते मॅन ऑफ द मॅचच्या सर्व खेळाडूंना. थँक्यू किरण. कारण की प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या ती आघाडीची अग्रमानांकित स्पर्धा समजल्या जातात. मुंबईमध्ये दाखल होत आहेत. हळूहळू या स्पर्धेने देखील एक चांगलं ग्लॅमर प्राप्त केलं प्लॅस्टिक बॉलने. पहिल्यांदा जर पाहिलं तर पारितोषिकांमध्ये खूप कमतरता असायची, परंतु आता जर पाहिलं 60,000 50,000 1 लाख रुपयाचे पारितोषिक प्लॅस्टिक बॉलमध्ये लागले जातात. आणि ते प्लॅस्टिक बॉल किरण यांनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळले गेलेत. रामभक्त या संघाकडून ते बिलॉंग करतात. 7 रस्ता विभागामध्ये ते कार्यरत आहेत. तर थँक्यू किरण. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले. दोन्ही खेळाडूंना आपण सन्मानित केलं त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. जाऊया आपण बॉल क्रमांक 5 कडे. याच्या अगोदरचा पाहिला एक चांगला चौकार पाहायला भेटला. पुन्हा बुलर लेनचा बॉल टॉप एज घेतली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल आलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळत आहे. बॉल पडल्यानंतर मात्र थोडासा स्विंग झाला. खेळाडूच्या डोक्यावरून गेला. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पाहूया. 12 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. 1 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1 विकेट्स गेले टीम अल्फा या संघाचा. तो म्हणजे अर्थातच बॅटर इस्माईल. नावाजलेलं गाणं संपूर्ण हळदी असेल, कोणाचं लग्न असेल, कुठे बारसं असेल, बड्डे असेल, ते गाणं आवर्जून वाजलं जातं. आणि तेच गाणं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या मैदानामध्ये देखील ऐकायला मिळालं. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज आलाय अर्थातच साहिल माने. गोलंदाजी मार्कवरती आलाय. राईटम ओव्हरने मारा करतो. बॅटिंग मार्कवरती जर पाहिलं ताबीजला पाहू शकतो. अजून ताबीजच्या बॅटमधून एखादा चौकार किंवा दुहेरी धाव आली नाहीये, परंतु येणारे 24 बॉल तो फेस करणार आहे. आणि ते 24 बॉलमध्ये आपल्याला पाहायचं आहे किती षटकार आणि किती चौकार ठोकतोय. खोलवट टप्प्याचा बॉल होता. येस, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाय स्वरूपात एकेरी धाव नक्कीच मिळेल. थँक्यू सर. लेग बाय स्वरूपामध्ये एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. धाव संकेत पुन्हा आडव्या बॅटने खेळलाय. बॉल खूपच लांब जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थातच खूपच लांब मारलाय फटका. येतोय हँडसम ब्रँडेड षटकार. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग ब्रँडेड षटकार 6 धावा. तर नक्कीच लगातार 6 षटकार जर ठोकले तरी रोख पारितोषिक आहे. 6 चौकार ठोकले तरी देखील आपल्याला रोख पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा आडव्या बॅटने खेळलाय. खेळाडू आहेत. जेल सुटली आहे. बॉल खाली खेळाडू आला होता. संधी दिली आहे बॅटरला. सुवर्ण संधी चालून आली आहे. बॅटर क्रमांक 2 जर पाहिला मैदानामध्ये दाखल झालाय तो म्हणजे अर्थातच सलाहा. याला संधी मिळालेली आहे. 1 षटकार तरी ठोकला होता. त्यानंतर टॉपेज घेतली. सॉफ्ट डिस्मिसलचा चान्स होता. झेल सोडली गेली स्क्वेअर लेगला. पुढच्या मॅचचं एक पारितोषिक आम्हाला द्यायचं. कालच्या स्पर्धेमध्ये एकंदरीत 59 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. इम्रान, विनंती असेल आपण मैदानामध्ये आपण क्रिकेटची मॅच खेळताय. ओके, आपली मॅच आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळला जाते. ताबीच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तयार आहे. आणि इथे जर पाहिला एकेरी धाव नक्कीच जोडली जाईल. आपलं पारितोषिक रोख रुपयाचं आपण मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जायचंय. आपला सन्मान करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की पूर्ण स्पर्धेतील 59 धावा आपल्या नावावरती जोडली गेली आहे. पुन्हा आडव्या बॅटने काय फटका सजवलाय. व्ही शेप मध्ये खेळलाय.
बॉल जाईल सरळ लांबलचक बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 ब्रँडेड षटकार 6 धावा. कॅच सोडली होती आणि ते कॅचेचा आता पुरेपूर फायदा घेतला जातो. सलाहच्या बॅट मधून आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला पाहिला खेळाडू त्यांनी चुकी केली आहे, तो देखील आता मनातल्या मनात बोलत असेल की मी काय चुकी केली आहे ती माझ्या आता पूर्ण संघाला त्याचा भुर्दंड भरावे लागतोय. पेनल्टी माझ्या संघाला मिळते सलाहच्या बॅट मधून. कॅच सुटली, सिंगल धावा आली, ताबीज झाला, पुन्हा सिंगल. त्यानंतर जर पाहिलं लगेच षटकार ठोकला त्याच ओव्हरमध्ये, तर गोलंदाज देखील त्यामुळे बॅकफुटला जातोय. पुन्हा ऑन साइडला खेळले, फ्लाइटेड पाहायला मिळतोय. खेळाडू बॉल गॅदर करतोय, फेकी देखील तिची तितकीच चांगली पाहायला मिळते. एकेरी धाव फलकावरती लागली जाते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 28-28 धावसंख्या जोडली जाते. इथे तुम्हाला तुमचा 100% खेळ करायचा आहे. इथे तुम्हाला 100% गोलंदाजी करायची आहे. इथे तुम्हाला 100% फलंदाजी करायची आहे. हे क्रिकेटमध्ये नक्कीच आम्ही पाहिलंय आणि तेच खेळाडूंना या मैदानामध्ये करावे लागेल. कारण की जर पाहिलं तर नक्कीच सेकंड स्पेल घेऊन आले. स्वतःचं वैयक्तिक मुख्तार अली गोलंदाजी मार्कवरती आलाय. कारण की त्यांनी पहिलं षटक जर पाहिलं 12 धावा दिल्या होत्या, 1 विकेट जरूर त्यांनी घेतली होती. त्यानंतर गोलंदाज आला साहिल माने, त्याला मात्र 16 धावा पाहायला मिळाल्यात. पुन्हा मुख्तार अली याच्याकडे बॉल सोपवलाय. पाहूया मुख्तार अली कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा जर पाहिलं सलाच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव पाहायला मिळते, परंतु इथे जर पाहिलं अजूनपर्यंत बॅट मात्र बोलली नाहीये, ती म्हणजे ताबीजची. अजूनही ताबीजच्या बॅट मधून 2 सिंगल निघाले आहेत. अजूनही चौकार षटकार नाहीये. तर नक्कीच एखादा चौकार षटकार, कारण कालच्या दिवसामध्ये ताबीजने गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली, परंतु इथे मात्र कुठेतरी शांत आहे. यस, बोललो तसाच ताबीजने बॅट फिरवली आहे. बॉलला खूपच लांब पाठवलंय. डायरेक्ट रोडवरती, ग्राउंडच्या बाहेर. मुंबई सेंट्रल ब्रँडेड 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 षटकार. कम ऑन डीजे. तर नक्कीच काय मात्र मी तर सांगत होतो ताबीजच्या बॅट मधून षटकार पाहिला नव्हता, तर ताबीजने मला सांगितलं सरजी रुकिये अभी मैं खड़ा हूं, आगे आगे देखिए क्या क्या होता है. आणि इथे जर पाहिलं ताबीजच्या बॅट मधून एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा पुलर लाईनचा बॉल, पुन्हा कॉपी पेस्ट, पुन्हा बॉल ग्राउंडच्या बाहेर. ताबीज ऑन फायर, आग लावतोय मैदानामध्ये बॉलला. काय फलंदाजी करतोय, थांबला, वेळ घेतला. इथे मात्र आता चुकीच्या बॉलला तिसरा जो हॅट्रिकचा बॉल होता तो मात्र डाऊन द ऑफ साइड टाकला. पंचांनी दंडित गेलाय. जाऊया हॅट्रिक बॉलकडे. येस, पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. कॉपी पेस्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न फसला, परंतु इथे 22 या स्वरूपामध्ये एक धाव नक्की जोडली जाईल. थँक्यू सर. लेग 22 आहे. एकेरी धाव जोडली जाईल. इथे जर पाहिलं फेकी चुकीची ठरली. थ्रो येईपर्यंत पुन्हा ताबीज आलाय. बॉल पाहूया किती उरलेत. 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज आता थोडासा बॅकफुटवर गेलाय. गरज नव्हती, कारण की सलाहकडे स्ट्राईक आली असती. ज्या गोलंदाजाला 2 षटकर ठोकले ताबीजने, पुन्हा ताबीज नको असताना पण तो पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. म्हणजे पाहायला गेलं तर तुमच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने त्याला संधी दिली आहे. ते म्हण आहे ना मराठीमध्ये, हिंदीमध्ये देखील, आ बैल मुझे मार, त्यातली गत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ती मैदानामध्ये. पाहूया उर्वरित 2 बॉलचा समाचार कशा प्रकारे घेतोय तो म्हणजे ताबीज. गोलंदाज जर पाहिलं गोलंदाजी मार्कवरती मुख्तार अली. इथे जर पाहिला समोरच्या दिशेने हलका बॉल टाकला होता, थोडासा बॅकफुटवर गेला बॅटर. आणि इथे जर पाहिला सलाह काय धावतोय, 1-1, 2-2 धावा कंटिन्युअसली चालू ठेवतोय मैदानामध्ये.
षटक क्रमांक जर पाहिलं तिसरा चालू आहे. धावसंख्या जर पाहिली वाऱ्याच्या वेगासारखी पुढे सरकली आहे. 46 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल 1 टू गो असेल आणि 1 टू गोच्या बॉलवरती आता पाहूया एकेरी दुहेरी विकेट लेग बाईज नो बॉल व्हाईट बॉल काय पाहायला मिळत आहे. काय येतोय पुन्हा ह्याच ओव्हरमध्ये तिसरा षटकार. स्विच हिट केलाय. आता येतोय मात्र दणदणीत खणखणीत हाय अँड सम ताबीजच्या बॅट मधून लांबलचक मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग ब्रँडेड प्रकारे गाणी लागतायत ना सर, त्या प्रकारे फलंदाज देखील बॅटिंग करतोय. कारण की त्याने आता मैदानामध्ये ताबीजने बल्ले बल्लेच केलंय स्वतःच्या संघासाठी स्वतःसाठी. काय डीजे मंदार आहेत आणि गाणी देखील चांगली तितकीच लावतायत आणि खरोखर प्रेक्षक देखील आनंद घेत असतील. कारण की ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय त्या फलंदाजीचा आनंद आमच्या tenniscricket.in माध्यमातून आमचे लाईव्ह जोडलेले प्रेक्षक देखील घेत आहेत. खरोखर ताबीज काय फलंदाजी केलीस. मी बहुतेक मला वाटतं मी चुकीचे कॉलिंग करत होतो की ताबीजच्या बॅटमधून अजूनही षटकार पाहायला मिळत नाही, चौकार पाहायला मिळत नाही. ताबीजने खऱ्या अर्थाने त्याचं प्रेक्षेपण आमच्या प्रेक्षकांना देखील दाखवलं, मला देखील दाखवलं. सरजी रुकिये, मैं खडा हूं, अभी तक बहुत से गेंद बाकी है, वो मैं खेलूंगा और आपको दिखाऊंगा की ताबीज क्या चीज आहे. तर ताबीज नक्कीच दाखवलंय मैदानामध्ये मी काय आहे, मी का टेनिस क्रिकेट विश्वामध्ये माझं नाव आहे, मी काय या मैदानामध्ये उतरलोय हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया षटक क्रमांक 4 कडे. गोलंदाज येतोय अर्थातच मोहित खान ओके, मोहित खान गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर बॅटिंग मार्कवरतीचा पहिला बॅटर सलाह पाहायला मिळतो. सलाहच्या बॅटमधून जर पाहिलं 3 षटकार, 2 दुहेरी आणि 4 एकेरी पाहायला मिळत आहेत. तर ताबीजच्या बॅटमधून जर पाहिलं 3 षटकार, 1 दुहेरी आणि 2 सिंगल धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती एकंदरीत 52 धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 4थं षटक बाकी. येस, 4थं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज मोहित खान आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण की धावसंख्या जर पाहिली तर खूपच पुढे सरकली आहे. पुन्हा चांगला फटका काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे की नाही, परंतु बॉल दिसला नाहीये. कन्फ्युज झालो. बॉल लांब मारला होता, खेळाडू पुढे कसा काय धावत येतोय, परंतु तो बॉल त्याला दिसला नाहीये. कारण की ऊन देखील भरपूर आहे, बॉल लगेच ट्रायबल होत नाहीये. मित्रांनो, जर आपल्याकडे सनग्लासेस असतील त्याचा वापर कर. आपल्याला बाहेरून कोणी बोलून दे अरे इसको खेळणार नाही आता, तभी भी गॉगल लगा के खडा आहे, तसं नसतं. आपल्या शरीराची आपण चिंता घ्या, डोळे आपले व्यवस्थित सांभाळा, जे होईल तितकं शक्य त्याचा वापर करा. की सध्या एप्रिलचा महिना चालू आहे. पाण्यामधून जर आपण पाणी कोल्ड्रिंक्स पित असेल त्याचा देखील वापर तुम्ही करू नका. ग्लुकॉन डी असेल पाण्यामध्ये मिक्स करा, त्याचं सेवन करा, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहाल या दुपारच्या सत्रामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. धावसंख्या सांगतो सर 58 धावसंख्या झाली आहे. विकेट क्रमांक जर पाहिली तर नक्कीच सलाह जातोय बॅक टू पॅव्हलियन. गुड बॅटिंग सलाह. त्यानंतर बॅटर पाहूया. बॅटर क्रमांक 3 मैदानात दाखल झालाय एहसान जर पाहिलं तर आपण मराठीत बोलतो ना की अरे मेरे ऊपर एहसान किया गया. आता हा एहसान तुमच्या टीमवरती काय उपकार करतोय ते बघूया आपण चालू मॅच मध्ये. तर नक्कीच एकदा सलाहसाठी जोरदार टाळ्या वाजूया. एकंदरीत वैयक्तिक 32 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. कॉंग्रॅच्युलेशन सलाह, गुड बॅटिंग चांगली केलीस. एहसान येतो बॅटिंग मार्क वरती, स्ट्राईक वरती. तर नॉन स्ट्राईकला जर पाहिलं बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ताबीज. पुन्हा घुसून मारलाय, ऑन साइडला आहे खेळाडू, बॉल पकडतोय. झेल पकडली आहे का, तर नक्कीच क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुला 100% असतील मित्रा. झेल जरूर सुटली आहे, प्रयत्न चांगले केलेस, परंतु त्यानंतर स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे ताबीज, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आले, 2 षटकार आले कॉपी पेस्ट ऑन साइड दिला, त्यानंतर स्विच हिट केला तो देखील पाहिला. एक्स्ट्रा पॉइंटच्या डोक्यावरनं
बॉल गेला सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉल झालेत, उर्वरित 3 बॉल आहेत. पुन्हा मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, खेळाडू नाहीये, बॉल जाईल 1 बाउन्स सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा येतोय दणदणीत खणखणीत ताबीजच्या बॅट मधून हाय अँड सम चौकार, 4 धावा. तर नक्कीच गाणं देखील याच्या अगोदर लावलं होतं, ओ शेट तुम्ही नादच केलंय. थेट इथं नाद करतायत, अर्थातच ताबीज ऐकत नाहीयेत, फटकेवर फटके मारतायत, लांब लांब फटके मारतायत आणि आपल्या संघाला जितके होतील तितक्या धावा करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या बॅटमधून केला जातोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ताबीज यांच्या बॅटमधून. उर्वरित 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती मोहित खान गोलंदाजी करतोय, 1 विकेट जरूर त्यांनी मिळवली. पुन्हा फुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने मात्र ढकलून दिले ऑन साइडला. खेळाडू येतोय, बॉल पकडेल, गॅदर करेल आणि फेकी देखील केली जाते. तणकीचं चौथ्या षटकातील शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती पाहूया. बॅटर जर पाहिला ऐसान, आतापर्यंत त्याने 1 धावा काढली आहे. 64 धावसंख्या झाली आहे, धावफलकावरती 64 धावा लागल्यात. अजूनही षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून 7 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. फुलर लेनचा बॉल ऐसांनी भिरकावलाय, बॉल जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय लांब लचक दणदणीत खणखणीत षटकार, 6 धावा. धावफलकावरती म्हणजे तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे अजूनही टायगर जिंदा आहे. टायगर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, कारण की तो देखील बॅटिंग मार्कवरती येणार आहे. नंतरला त्यांनी कालच्या दिवसामध्ये 59 धावा केल्या होत्या. तो टायगर दाखल होईल सेकंड इनिंग मध्ये मैदानामध्ये. त्यावेळेस बघूया कोण पाणी में हे पाहायला भेटेल आपल्याला. स्वप्नील केसरकर गोलंदाज पुढच्या मॅच साठी लगेच आम्ही टॉस साठी कॉलिंग करतो. मॅच क्रमांक 4 साठी बजाज विरुद्ध रामपाट प्रॉपर्टीज, दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. बजाज आणि रामपाट प्रॉपर्टीज दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय नाणेफेकीसाठी. थँक्यू. जातोय षटक क्रमांक 6 कडे, स्लॉक षटकाकडे. बॅटिंग मार्कवरतीचा पहिला बॅटर पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, माघारी धाडलाय. पुन्हा 5 बॉल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ताबीज करणार आहे, परंतु बॅट मधून तो पहिल्या शेवटच्या बॉलवरती ऐसनने मात्र एक लांबलचक षटकार ठोकला आणि आपल्या संघाची धावसंख्या 70 वरती नेऊन पोहोचवली आहे. गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील केसरकरला आपण पाहतोय. पहिला बॉल जर पाहिला निर्धाव आपण पाहिलाय, इथे मात्र पुन्हा भिरकावून दिल्या बॉलला. बॉल जातो सरळ लांब लचक डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर येतोय. ब्रँडेड षटकार, ताबीज ऑन फायर, आग लावतोय तो. तर नक्कीच बॉल जर पाहिले आतापर्यंत ताबीजने 3 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलेत. धावसंख्येत बदल झालाय, 76 धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित 4 बॉल अजून शिल्लक आहे. कुठेतरी दयामाया दाखवण्याचा कुठला तरी बॅटर प्रयत्न करतोय, परंतु इथे ताबीज कुठल्याही प्रकारे दयामाया दाखवत नाहीये. बॉल जर रडार मध्ये आला, पट्ट्यात आला, तर त्याची जागा नक्कीच असणार आहे, ती म्हणजे सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा पाहायला मिळतील. पुन्हा आडव्या बॅटने पुन्हा भिरकावलाय, पुन्हा बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येतोय पुन्हा दणदणीत कणकणीत षटकार. असं वाटतंय ताबीज ज्या शाळेमध्ये शिकलास शिकवलाय तुमच्या शिक्षकाने असं वाटतंय, कारण की इथं एकेरी दुहेरी मध्ये मॅचेस नाही चालू आहे. जिथं प्रत्येक बॉल येतो तो मैदानाच्या बाहेर चाललाय. प्रयत्न करतोय गोलंदाज की काहीतरी ओव्हर आपण टाकू आणि लगेच मैदानाच्या बाहेर जाऊ, परंतु ती संधीच देत नाही ताबीज. जो बॉल येतोय शॉर्ट टर्म लेनचा बॉल येतोय, तो बॉल जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला.
डाऊन द लेग साइड बॉल टाकला तो बॉल जातोय ऑन साइडला. म्हणजे इथे जवळजवळ जर पाहिला आतापर्यंत तावीजने पहिल्या इनिंग मध्ये दबदबा आपल्या या विकेट्स वरती पाहायला मिळतोय. उर्वरित जर पाहिले अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज स्वप्नील आता जाईल बॅकफुट वरती. हॅट्रिकची संधी आहे. मगाशी हॅट्रिक वाचली होती. आता पाहूया हॅट्रिक होते का. ओ हो ऑफ बाहेर टाकला होता. शफल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर नक्कीच 2 वेळा संधी आली होती ताबीज तुला 3 षटकार मारण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली पोहोचली ती 82 धावसंख्या झाली आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील अंतिम दिवसातील मोठी धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. पुन्हा फुल टॉस बॉल. पुन्हा बॉलला स्वीप केले ऑन साइडला. बॉल पुन्हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक बॉल अजूनही शिल्लक. स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला बॉल जातो. एकेरी धाव पाहायला भेटते. आणि इथे जर पाहिलं विकेट पडली जाईल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 89 पाहायला मिळते. 90 धावांचं टार्गेट असेल टीम SK मॅव्हरिक्स या संघाला. पुढच्या टॉससाठी जाऊया. स्वरूप सर. रामपाल प्रॉपर्टीजचे कॅप्टन. मी विनंती करेन ट्रिपल चे सर्व मॅडी परब सरांना की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स अवेलेबल झालेले आहेत आणि आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातल्या चौथ्या मॅचच्या जी रंगणार आहे बजाज मारुती वर्सेस रामपाल प्रॉपर्टीज या दोन संघांमध्ये टॉस साठी या ठिकाणी आलेले आहेत ट्रिपल चे सर्व मॅडी परब सर. त्यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. आय रिक्वेस्ट यू टू फ्लिप द कॉइन. येस, हेड्स अँड टेल्स. या Ramparts are calling head and heads it is. टॉस जिंकलायत. काय करणार आहात?
मी फर्स्ट बॉलिंग करणार आहे. बॉलिंग करणार आहात. कालच्या मॅचमध्ये मॅच हरून आलायत, तर आज थोडासा कॉन्फिडन्स अप करण्याची वेळ आहे, थोडंसं स्टेक्सला पुढे आणण्याची वेळ आहे. तर काय आज स्ट्रॅटेजी असणार आहे? काल काय पहिली बॅटिंग बरोबर नव्हती झालेली, तर यावेळेस म्हणून मी बॉलिंग घेतली आहे. बॉलिंग आमची स्ट्रेंथ आहे म्हणून बॉलिंग घेतली आहे. जेवढं जास्त होणार तेवढं लवकर आऊट करणार आम्ही ह्या लोकांना. ह्या लोकांची पण बॅटिंग बरोबर नव्हती झालेली म्हणून. येस, ऑल द बेस्ट असणार आहे तुम्हाला मॅचसाठी. बजाज मारुती तुमच्याकडे येईन की कशा प्रकारे आज रणनीती आहे? पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, एक चांगली टोटल मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिली आहे 90 धावांची. तर तुमचा कितीपर्यंत निर्धार असणार आहे? 60 ते 70 धावा आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी फायटिंग टोटल आहे. आमच्याकडे बॉलिंग साईड खूप चांगली आहे, 4 बॉलर खूप चांगले आहेत. आम्ही 60 ते 70 धावापर्यंत प्रयत्न करू. कालच्या दिवसात जर पाहिलं तर अर्ली विकेट्स खूप गेल्या होत्या. आज काय रणनीती आहे त्यासाठी? आज जरा गेमवर विकेटवर थांबून खेळणार आणि 60 ते 70 धावा करायचा प्रयत्न करणार. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट असणार आहे. सर मॅडी परब सर तुमच्याकडे येईन. ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स, खूप जागी आम्ही तुमचं नाव ऐकतो, बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये तुमच्या नावाचा दबदबा असतो. ट्रिपल एस लाईव्ह कशा प्रकारे या सर्व खेळाडूंच्या सपोर्टचं काम श्री साई स्पोर्ट्स करतं? सपोर्ट म्हणजे तसं अक्षय आहे, ऋषभ आहे, ही आपली ओळख आहे, हे आपले मित्र आहेत. टुर्नामेंट चांगली आहे, आपला कायम सपोर्ट असतो. कुठेही कधीही आवाज द्या, आपण तुमच्यासाठी कधीही उभे राहू. हेच ट्रिपल एस लाईव्हचं काम आहे आणि तेच या मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025 मध्ये केलंय. टॉस झालाय, पुढच्या मॅचचा टॉस जिंकलाय रामपाट प्रॉपर्टीज या संघाने आणि ते करतायत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण. थँक्यू स्वरूप. टॉस झाल्या पुढच्या मॅचचा रामपाट प्रॉपर्टीज या संघाने नाणेफेक जिंकल्या, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया सेकंड इनिंगकडे. 90 धावांचं लक्ष आहे. टीम एस के मॅव्रिक्स या संघासमोर ठेवले. टीम अल्फा या संघाने प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलाय गोलंदाज. टॉप एज लागली आहे, खेळाडू येतोय. इथे मात्र झेल गॅदर केली जाईल, पकडली जाईल. पहिला धक्का बसलाय, अर्थातच पाहूया कोणाची विकेट गेली आहे. दोन रिझवान दाखल होतोय. अजूनही जर पाहिलं पॅव्हिलियन मध्ये टायगर अभी तक जिंदा आहे, मागे थांबलाय, बघतोय गोलंदाजांना, बघतोय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. त्यानंतर मात्र हल्ला प्रति हल्ला केला जाईल. पहिल्याच बॉलवर त्याचा पाहिलं गोल्डन डकचा शिकार केलाय. अर्थातच बॅटर क्रमांक 1 जर पाहिला रहमान अली 0 या धावसंख्येवरती बाद झाला. गोलंदाजी मार्कवरतीचं पाहिलं, अर्थातच गोलंदाज मिराज पाहायला मिळतो. पहिली विकेट्स घेतली आहे. 90 धावांचं लक्ष ठेवलं येणाऱ्या 30 बॉलमध्ये. पहिलाच बॉल, त्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय रिझवान. बॅटिंग मार्कवरती आपण त्याला पाहतोय. षटक क्रमांक 1 टाकलं जाते सेकंड इनिंगचं. पाहूया पुन्हा जर पाहिलं, बॅटची एज घेतली, थोडक्यात यष्ट वाचल्या. बॉल जर पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. खेळाडू आहे आतमध्ये सर्कलमध्ये, शॉट बॅकवर्डला, तिथे मात्र बॉल चांगल्या प्रकारे गॅदर केला. आणि इथे जर पाहिलं तर एकेरी धाव धावेचा श्रीगणेश केला बॅटरने. त्यानंतर जर पाहूया स्ट्राईकवरती आला बॅटर क्रमांक 2 मिगदाद पाहायला मिळतोय. कारण की मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे, त्याचनुसारच तुम्हाला फलंदाजी करायची आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. इथे आता मात्र बिग फाईट पाहायला मिळते मैदानामध्ये. मॅच क्रमांक 3 मध्ये पुढच्या मॅचचा देखील टॉस झालाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम
तर नक्कीच रामपाट प्रॉपर्टीज या संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आता मात्र पुन्हा आडवं बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, सर्कलमध्ये खेळाडू तैनात आणि इथे जर पाहिलं आता काय म्हणू शकतो या कॅचला तर तुम्हीच सांगा, कारण की मराठीमध्ये देखील भरपूर शब्द आहेत. एक लेझी कॅच सोडली जाते ह्या खेळाडूकडून. संधी होती एका षटकामध्ये 2 विकेट्स घ्यायची, अलगद झेलण्याचा प्रयत्न केला, तो टॅनिक्स बॉल आहे, परंतु तिकडे शबाशकी दिली जाते कॅप्टनच्या माध्यमातून. माफ करा, खेळाडूच्या माध्यमातून, कारण की कॅप्टन जर पाहिलं यष्टांच्या मागे उभा आहे ताबीज, थोडासा तो देखील नाराज आहे, परंतु त्यांनी देखील त्या खेळाडूला धीर दिला, हरकत नाहीये, पुढची कॅच येईल त्या टायमाला तुला ती पकडावी लागेल, कारण की महत्त्वाचे बॅटर्स आहेत ते जर पॅव्हलियनला गेले तर नक्कीच धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी ठरतील. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी कोणाच्या बाजूने लागेल तर सांगू शकत नाही, आणि हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं या मैदानामध्ये. कारण की जर पाहिलं ना सर, ही जर कॅच पकडली असती, नवीन बॅटर आला असता मैदानामध्ये, बॉल डॉट गेला असता, त्यानंतर जर पाहिलं स्ट्राईक चेंज झाली, दुसरा बॅटर आला, त्यांनी मात्र षटकार ठोकला. म्हणजे हे गणित आहे क्रिकेटचं, हेच आपल्याला समजलं पाहिजे, आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यासाठी कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, तर तुम्हाला ते कॅच पकडावे लागतील. धावसंख्या जरूर तुमच्या जास्त आहेत, परंतु समोरच्या संघाकडे SK मॅव्हरिक्स या संघाकडे देखील हार्ड हिटर बॅटर आहेत, ते देखील तुम्हाला पाहावे लागेल. पुन्हा आडव्या बॅटने खेळलं, V शेपमध्ये खेळलंय, मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल जातो 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हेच चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. भाग मिल्खा पिक्चर मधलं एक गाणं आपण आता ऐकलं, एक अप्रतिम पिक्चर लॉन्च केलं होतं, आणि त्यामध्ये जर पाहिलं मिल्खा सिंग यांनी ते पिक्चरचं प्रोड्युशन करण्यासाठी, फक्त स्टोरी सांगण्यासाठी आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये जर पाहिलं फक्त ₹1 त्यांनी घेतला होता आपली स्टोरी सांगण्यासाठी. त्याचबरोबर जर पाहिलं महेंद्रसिंग धोनी पिक्चर लॉन्च ज्यावेळेस झाला होता, त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीने त्याची बायोग्राफीची स्टोरी सांगण्यासाठी कमीत कमी ₹6 करोड घेतले होते. पाहूया, चला इथं लेट करू नका प्लीज गोलंदाज, विनंती असेल. म्हणजे हे चित्र असतं, कारण की प्रत्येकाची बायोग्राफी सांगण्यासाठी कोण ना कोणतरी पैसे घेत असतो, जास्त घेत असतो, परंतु तिथे कुठेतरी एक चित्र वेगळं आहे, तो पिक्चर हिट देखील झाला, तो म्हणजे भाग मिल्खा भाग, आणि त्यातलंच एक गाणं आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा समोरच्या दिशेने काय मात्र झेल पकडली गेली, कॉटन बॉल, विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 2, अर्थातच खेळी समाप्त झाली आहे. बॅटर रिझवान, आता त्यानंतर तर नक्कीच बॅटर मैदानात दाखल होईल, तो म्हणजे अर्थातच टायगर. धावा पाहायला मिळाल्या, तोच बॅटर मैदानात दाखल होतोय. ज्यावेळेस तो मैदानात दाखल झाला त्यावेळेस त्याच्या खेळाडू कक्षामधून मात्र टाळ्या वाजवायला मिळाल्यात. काल जर पाहिलं एकंदरीत 8 षटकार ठोकले होते, 2 चौकार ठोकले होते ह्या बॅटरने. तोच मैदानात दाखल झाला इम्रान टायगर. टायगर अभी जिंदा है, तो मैदानात दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करतोय, कारण की कालचा दिवस गेला, आजचा दिवस दुसरा आलाय, आणि दुसऱ्या दिवशी मध्ये टायगर जर कालचाच परफॉर्मन्स दाखवतोय तर टायगर आपल्याला हेड्स ऑफ असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया षटक क्रमांक 2 कडे. गोलंदाज दाखल होतोय, अर्थातच ताबीज. गोलंदाजी मार्कवरती ताबीज आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे एक चांगला बॅटल पाहायला भेटेल आपल्याला मैदानामध्ये. एका साईडला जर पाहिलं इम्रान तर दुसऱ्या बाजूला ताबीज पाहायला मिळेल. दोघांमध्ये कोण जिंकणार हे येणाऱ्या काही मिनिटातच आपल्याला षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. जाऊया मॅच कडे. बॅटिंग मार्कवरती डावखुरा बॅटर पाहायला मिळतोय, तो म्हणजे एहसान, माफ करा मिगदाद. बॉल ट्रॅव्हल होतो बॅकवर्डला, खेळाडू येतोय, बॉल पकडतायत, फेकी करतायत, परंतु तत्पूर्वी जर पाहिलं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पहिली जाऊन पोहोचली ती अर्थातच 12 ही धावसंख्या पाहायला 14 ही धावसंख्या पाहायला मिळते, माफ करा 14 धावसंख्या 14 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. षटक क्रमांक 2 साठी आला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन, ज्याच्या बॅटमधून 46 धावा निघाल्या, तो मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय ताबीश. पुन्हा बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता, आणि इथे जर पाहिलं पाठून येणाऱ्या खेळाडूचा धक्का लागला.
यष्टीरक्षकाने झेल मात्र सोडली, परंतु तिकडे एकच धावा पाहायला मिळेल. इथे कुठेतरी थोडंसं कॉम्बिनेशन, दोघांचं कॉर्डिनेशन चुकलं, कॉलिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि बॅकवर्डचा जो खेळाडू होता, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू होता, तो मात्र जाऊन यष्टीरक्षकाला आदळला आणि तिथे मात्र झेल सुटली आणि इथे संधी मिळाली आहे, ती म्हणजे अर्थातच बॅटर मिगदात या बॅटरला. तर नक्कीच आता बॅटिंग मार्कवर देतोय, चांगलं बॅटल पाहायला भेटेल मैदानामध्ये. इम्रान टायगर विरुद्ध ताबिश पाहायला मिळतोय. पाहूया कोण जिंकणार, कोण विकेट्स घेणार, कोण षटकार ठोकणार येणाऱ्या काही 4 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. कारण की 90 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. ते प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंचांनी नो बॉल घोषित केलाय, कारण की विकेटच्या बाहेर जर बॉल तुम्ही टाकताय तर पंच तुम्हाला नो बॉल, नक्कीच नो बॉल दिला जातोय. फ्री हिटचा बॉल असेल पुढचा येणारा. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्येचा पहिली धाव फलकावरती 16 ही धावसंख्या पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवरती टायगर. यस नक्की टायगरच्या बॅटमधून येतोय लांब लचक दणदणीत खणखणीत हाय हँडसम ब्रँडेड षटकार. बॉल बाहेर, आउट. मॅच मध्ये दंगलच पाहायला मिळणाऱ्या मैदानामध्ये क्रिकेटची दंगल आपल्याला पाहायला मिळणार, कारण की दोन्ही साईडला जर पहिले एका साईडला ताबिशा, दुसऱ्या साईडला इम्रान भाई आहेत, चांगली फलंदाजी करतात. पुन्हा बॉल येतोय, पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाज ताबिस याने, परंतु इथे जर पहिलं दोघांकडे अनुभव आहे, त्या अनुभवाचा एका साईडने पुरेपूर फायदा घेतला जातोय, तर गोलंदाजी मार्कवरनं देखील घेतला जातोय. एक बॉल षटकार तर दुसरा बॉल डॉट, हेच मात्र दोघांचं आपल्याला गणित पाहायला मिळतंय या चालू मॅच मध्ये. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव पाहायला मिळते, दुसरी धाव देखील घेतली जाते, फेकी केली जाते. पाहूया, फेकी थोडीशी डिले पाहायला मिळते आणि इथे मात्र बघता बघता दोघांनी सुंदर आणि बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. धावसंख्येत जर पाहिली 24, षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज ताबिश, बॅटिंग मार्कवरती इम्रान टायगर. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, काय गोलंदाजी केली जाते. ऑन साइडला फटका खेळला जातोय, खेळाडू तैनात आहे, बॉल फेकेल. तत्पूर्वी जर पाहिलं षटक क्रमांक 2 ची देखील समाप्ती होते. धावसंख्येत जर पाहिला बदल 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 25. 2 विकेट्स टीम SK मॅव्रिक्स या संघाची पाहायला मिळते आहे. तुला पेमेंट आला काय रे? मला त्याने आता फक्त 2000 रुपये पाठवून दिले. तुझ्या आईच्या गावात त्यांचं काय कॉमेंट्री करतोय. पुन्हा बघूया. त्याने मला 5000 यायचे होते ना, त्याने 2000 मला पाठवलेत. बहुतेक मला वाटतं 3000 रुपये पाठवेल. बघतो मी त्याला कॉल करतोय. नाही नाही, थांब थांब थांब, वेट वेट.
तणकेचा चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला फटका खेळला गेला आणि इथे जर पाहिलं तर चौकार मात्र बॅटमधून पाहायला मिळतो. बॅटर जर पाहिला बॅटिंग मार्कवरती अर्थातच इम्रान टायगरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला, कारण की हा बॅटर थांबणार नाही आहे. तो मात्र खेळत राहणार आहे. शेवटच्या बॉलपर्यंत तो मैदानात दाखल होणार आहे. पुन्हा समोरच्या दिशेने पाहतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका खेळला. खेळाडू बॉल वरती येतोय, गॅदर करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी जर पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक जर पाहिलं आउट झालाय. ओके सर, थँक्यू. रन आउट झालाय. बॅटर क्रमांक जर पाहिला पाहूया मैदानाच्या बाहेर जाईल तो म्हणजे अर्थातच तिसरा बॅटर मैदानात जाईल तो म्हणजे रिजवान नाही. मिगदादची खेळी समाप्त झाली आहे. जाईल मैदानाच्या बाहेर. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिला निर्धाव चेंडू इथे सांगता होते. बॉल जर पाहिले षटक क्रमांक 3 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ झाला. उर्वरित अजून 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल टाकलाय पंचांनी. मात्र दुपारच्या सत्रामध्ये आमच्या दोन्ही पंचांचे हात जर पाहिले समांतर पाहायला मिळत आहेत. येते धाव अवंतर एक्स्ट्रा धाव फलक धावसंख्येवरती वाढ होताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल धावसंख्या जर पाहिली 31 ही धावसंख्या पाहायला मिळते आहे. अजून बऱ्याच धावांची गरज आहे, कारण की षटक क्रमांक 3 इथे आपण पाहतोय. उर्वरित जर पाहिलं अजूनही 14 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 31 पाहायला मिळते. जवळजवळ जर पाहिलं अजूनही 60 धावांची गरज आहे विजयासाठी. ती कशा प्रकारे पूर्ण करतात ते देखील आपल्याला पाहायचं आहे चालू येणाऱ्या 14 बॉलमध्ये. पुन्हा इम्रान टायगर प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न मात्र असफल राहत आहेत. थोडेसे नाराज जरूर पाहायला मिळत आहेत. आणि इथे जर पाहिलं पुन्हा डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्गवरती अभिषेकला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली आहे, कारण की ह्यानंतर जर पाहिलं गोलंदाज माझ्या मते ताबिशाच गोलंदाजी करेल, तोच मात्र ते षटक हाताळण्यासाठी येईल. परंतु पाहूया षटक क्रमांक 3 मध्ये शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकला जातोय. पुन्हा जर पाहिलं बॅकवर्डला बॉल जातो. खेळाडू आहे, बॉल पकडण्याचा प्रयत्न, बॉल जातोय सरळ. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल जाईल दणदण करत. वाईट प्लस एकंदरीत 4 धावा. काही हरकत नाहीये, कारण की जो खेळाडूला बॅटिंग मार्कवरती राहायचं तो बॅटर जर पाहिला नॉन स्ट्राईकला जातोय तो म्हणजे बॅटर टायगर. किती आला? हॅलो हॅलो बोल ना. मी समजतोय, ऐक ना, बोल ना, बोल ना. काय माहिती का तुला मी खरोखर सांगू ना, मला आहे ना, तुला मी त्या गाण्याला
नाही गेला का? अरे गण्या पहिला माझा एकदम खास मित्र आहे. अरे अरे नाही मला मी तेच म्हटलं विकीकडून आणि म्हटलं असं गण्याकडनं का मला पाहायला भेटतं मला तेच कळत नाही म्हटलं चल गण्याकडनं मला माहिती आहे होईल काहीतरी 19-20 पण म्हटलं विकी पण का म्हटलं मला असे पैसे करतो मला तेच कळत नाही यार. अरे तो मला आकडे एवढा फोन करतोय ना बोलतो भाई मी असं बोललो थांब रे म्हटलं ते माझे खास मित्र आहेत पाठवतील बोलतो पण माहिती नाही timing सांगितलं ना आपल्याला की बाबा आज होईल म्हणजे कन्फर्म सांगू देत आज करून बोलतो किती दिवस गेले. इससे तो है नहीं।
तर नक्कीच आपण पुन्हा जोडतोय. एक टेक्निकल इश्यू झाला होता, त्यामुळे मात्र थोडासा आमचा माईक बंद झाला होता. पुन्हा आम्ही जोडतोय प्रेक्षकांपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया शेवटच्या षटकाकडे, निर्णायक षटकाकडे आपण जाऊया. षटक क्रमांक शेवटचं आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 45 धावसंख्या पाहायला मिळते. जवळजवळ विजयाकडे वाटचाल केली आहे टीम अर्थातच अल्फा या संघाने. परंतु शेवटचं षटक आहे तो देखील संघ तयार असेल, कारण की आघाडीचा बॅटर जर पाहिला टायगर हा आउट झालाय आणि तो मात्र गेलाय. षटक निर्णायक षटक आपण पाहतोय. धावसंख्या 45. पहिलाच बॉल जर टाकला आडव्या बॅटने खेळलाय, खेळाडू नाहीये. बॉल जातोय का सरळ? हो येस, इथे मात्र बॉल जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हँडसम स्वीप षटकार 6 धावा. एकोणचाळीस धावांचं लक्ष येणाऱ्या 5 बॉल मध्ये शफल झालेत. पुन्हा कॉपी पेस्ट शॉट, पुन्हा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तंतनीत खणखणीत हाय हँडसम. इथे मात्र आता छातीत धडधड भरणारी मॅच पाहायला मिळते. 7 धावा इथे जोडल्या जात आहेत, परंतु 5 बॉल मध्ये अजूनही 32 धावांचं लक्ष आहे. 2 रन्स फक्त पुढे आहेत. गोलंदाजांना फेकी म्हणून घोषित केलंय. आता हा गोलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. 12th मॅन कारण की जवळजवळ मॅच जर पाहिली तर टीम अल्फा या संघाने आपल्या खिशामध्ये टाकली आहे. एका गोलंदाजाला दंडित केलं गेलं होतं. 32 धावांचं लक्ष होतं. पुन्हा बॅटरने जर पाहिलं नवीन गोलंदाज झाला त्याला षटकार ठोकलाय.
पुन्हा जर पाहिलं स्लोअर टप्प्याचा बॉल होता, पुन्हा बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा जर पाहिला चौकार पाहायला मिळतोय. सलग जर पाहिले 2 चौकार धावफलकावरती जोडले जात आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 67 धावसंख्या पाहायला मिळते. थँक्यू डीजे. तर नक्कीच एक षटकार देखील 2 चौकट ठोकल्यानंतर एखादा षटकार जर पाहायचा होता तो षटकार देखील आल्याने जवळजवळ जर पाहिलं मॅच वरती पूर्ण ताकद पाहायला मिळते टीम अल्फा या संघाची. आणि इथे जर पाहिला विजयाकडे बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतला जातो. वाईट बॉल साठी पाहूया जायचंय आणि लगेच डिसिजन द्यायचा आहे. कारण की या ठिकाणी जर पाहिलं याच पुढची मॅच ज्यांचे कॉलिंग झाले त्यांनी तयार राहायचंय. प्लीज मॅच साठी तयार राहायचंय दोन्ही टीम. 4 बॉल झालेत. फेअर डिलिव्हरी आहे सर, थर्ड एम्परने आम्हाला सांगितलंय आतून. येस आणि ते जर पाहिला तर नक्कीच विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. टीम अल्फा सलग 2 सामने आपण जिंकलेत आणि माझ्या मते गटातून विनर्स म्हणून आपण ट्रॅव्हल करणार आहात. त्यानंतर मात्र जाऊया मॅच क्रमांक 4 कडे आपण जाऊया. पुढच्या मॅच साठी कॉलिंग केले, टॉस झालाय. अर्थातच टीम